आजची पाण्याची टंचाई जी आहे ही पाण्याची टंचाई ही कॉर्पोरेशनच्या इंजिनियर्समुळे निर्माण झाली अशातला भाग नाही आहे, कॉर्पोरेटर्सच्या आपापसातल्या भांडणामुळे झाला आहे अशातलाही भाग नाही आहे। या सगळ्यांच्या कृती पलीकडची अशी आजची टंचाई आहे आणि ही टंचाई घालवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतः काही ना काही स्वतःच्या उपाययोजना करणे याच्याकडे दुसरा पर्याय आपल्याकडे नाही। तेव्हा घरातल्या पाण्याचा वापर हा वेळोवेळी कमी करणे, सर्वांनी एकाच वेळेला आंघोळी करणे, शॉवर न घेणे, हल्ली बहुतेक फ्लॅट्समध्ये एक तरी बाथटब मोठा थोरला असतो, तो कधी भरून त्याच्यात बसून आंघोळ करणे, या सगळ्या गोष्टी टाळण्याची आवश्यकता आहे। अनेक वेळेला आपण ह्या पद्धतीने पाण्याचा गैरवापर करत असतो। घरातली भांडी विसरणे याचा जरी आपण विचार केला तरी नळ चालू ठेवतो आणि 4 कपबशा धुवत बसलेलो असतो, त्याऐवजी एक बादलीभर पाणी भरून ठेवावं आणि त्याच्या आधाराने जर का आपण या पद्धतीने पाणी वापरायला सुरुवात केली किंवा पुण्यातली पाणी टंचाई नाहीशी होईपर्यंत कमीत कमी पुढचे 15, 20, 25 दिवस आपण जर का सर्वांनी वॉशिंग मशीनचा वापर करायचं टाळलं तरीसुद्धा आपल्याला पाण्याची खूप मोठ्या प्रमाणावरती बचत करता येणार आहे। आणि कुठेतरी आपला स्वतःचा प्रॉब्लेम, आपली स्वतःची समस्या सोडवण्यासाठी आपण स्वतः कॉर्पोरेशनला स्वतःला मदत केली असाच त्याचा अर्थ होणार आहे। आणि हे प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक नागरिकांनी करण्याची आवश्यकता आहे। दुसऱ्यावरती दोष ठेवून पाऊस पडणारे अशातला काही भाग नाही। गेली काही वर्ष आपण बघतोय की हे पावसाचं प्रमाण जे आहे, हे पावसाचं प्रमाण कसं आणि किती बदलत आहे हे आपल्याला आजसुद्धा माहीत नाही। यावर्षीसुद्धा 7 दिवस आधी सुरू होईल, 99% होईल, या सगळ्या बातम्या आल्या होत्या, पण प्रत्यक्षात पूर्ण जून महिना कोरडा गेलेला आहे। पुढच्या वर्षी कदाचित माहिती नाही, मेमध्येच पावसाळा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि इथून पुढचं पाऊस पडण्याचं प्रमाण आणि त्याची वेळ काळ याच्यावरती आपलं कुठलंही नियंत्रण नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी अधिक चांगल्या रीतीने शिकण्याची, पाण्याचा वापर कसा करावा, जपणूक कशी करावी, त्याचं कॉन्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो ते कसं करावं, या सगळ्या बाबतीत नवीन नवीन प्रयोग करावे लागणार आहेत। ई सकाळसाठी वैशाली भुते, पुणे।